स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, शिवानी सुर्वे आणि पळणा पेठे अशी तगडी स्टारकास्ट असलेला जिलबी हा मूवी रिलीज झालाय। सस्पेन्स आणि थ्रिलर टाईपचा हा चित्रपट आम्हाला कसा वाटला ते आज आम्ही या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहोत। चला तर जिलबी सिनेमाचा रिव्ह्यू सुरू करूया। कथा: पोलीस ऑफिसर एसीपी विजय करमरकर म्हणजे स्वप्नील जोशी यांच्याकडे एका खुनाचा तपास करायची जबाबदारी येते। सुभेदार या श्रीमंत व्यापारी घराण्याच्या जावयाचा खून होतो। हा खून कोणी केला ह्याचा शोध लावण्याची ही साधारण कथा आहे। सौरव सुभेदार म्हणजे प्रसाद ओक, त्याची पत्नी जान्हवी म्हणजे शिवानी सुर्वे हे नवरा बायको चौकशीच्या फेऱ्यात येतात। सौरवची बहीण अश्विनी चौरे हिच्या नवऱ्याचा मृत्यू झालाय, तीही संशयाच्या फेऱ्यात आहे। सौरवचा जुळा भाऊ गौरव सुभेदार हे पात्रही प्रसाद ओक याने साकारले। तो आणि त्याच्या ऑफिसमधले काका पाटील म्हणजे गणेश यादव यांची चौकशी सुरू होते। विजय त्याच्या खबऱ्या पप्पूला म्हणजे प्रणव रावरणेला प्रकरणाचा शोध घेण्यास सांगतो, पण पप्पूची बहीण रुबीना हिला विजयला मारायचे आहे। काही दिवसांनी पाटील यांचे अपहरण होते। हे अपहरण अश्विनी चावरे हिने केल्याचे विजयला कळते। तेवढा नेहाचा खून होतो आणि त्यानंतर सौरव सुभेदारचाही खून होतो। पुढे पप्पूचाही खून होतो। त्यानंतर जान्हवीचे अपहरण केले जाते। त्यात एसीपी विजय करमरकर गौरव सुभेदारला गोळ्या घालतात। इथे जिलबीसारखी कथा एकमेकात गुंतत जाते। चित्रपटाची कथा सुरुवातीला मनाची पकड घेते। खुनाचा शोध घेताना दाखवलेले इन्व्हेस्टिगेशन चांगले आहे, मात्र नंतर कथा पकड सोडून देते। नंतर ती खूप लांबलचक उगाच आवश्यक नसलेल्या पात्रांनी भरलेली आहे। कथा चांगली आहे, मात्र पटकथा रटाळ झाली आहे। फुकटची गुंतागुंत, उगाच घुसवलेली पात्र आणि अपुऱ्या कॅरेक्टर डेव्हलपमेंट यामुळे पटकथा फसली। त्यामुळे सिनेमागृहातून बाहेर येताना थ्रिलर चित्रपट पाहिल्याचे संपूर्ण समाधान मिळत नाही। अभिनयाच्या बाबतीत बोलायचे की चित्रपटात दमदार कलाकार आहेत आणि सगळ्यांनी जबरदस्त अभिनय केलाय। स्वप्नील जोशी डॅशिंग पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत शोभला आहे। त्याच्या पात्राला भावनिक किनाराही आहे। प्रसाद ओकने डबल रोल केला आहे। दोन्ही पात्रे वेगवेगळी रंगवत त्याने त्याच्या अभिनयातील चमक दाखवली आहे। शिवानी सुर्वेने आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिलाय। ही तिन्ही पात्रे पाहायला मजा येते, मात्र या पात्रांना अधिक चांगल्या प्रकारे वापरता आले असते। ही पात्रे अजून भेदक असती तर या तिघांच्या जुगलबंदीने चित्रपटाने खूप उंची गाठली असती, मात्र इथे पटकथा आणि डायरेक्शन कमी पडले। गणेश यादव हे पाटील म्हणून लक्षात राहतात। अश्विनी चावरे, प्रणव रावराणे आणि पळणा पेठे यांनी चांगले काम केले। डायरेक्शनच्या बाबतीत बोलायचे तर नितीन कांबळे यांनी एक थ्रिलिंग चित्रपट बनवायचा चांगला प्रयत्न केलाय। सुरुवातीला एक गूढ वातावरण निर्मिती करण्यात ते यशस्वी झाले आहेत, मात्र संपूर्ण चित्रपटभर डायरेक्टर म्हणून नवखेपणा जाणवत राहतो। काही सीन चांगले जमून आलेत, पण त्यातही नवीन असे काहीच नाहीये। थ्रिलर चित्रपटात कंटिन्युटी खूप महत्त्वाची असते, मात्र काही ठिकाणी कंटिन्युटीचा घोळ झालेला दिसतो। चित्रपटाच्या म्युझिकबद्दल बोलायचे तर चित्रपटात गाणी नाहीयेत आणि ही चांगली गोष्ट आहे। थ्रिलर सिनेमात गाणी नसलीच बरी असतात। अमर मोले यांचे बॅकग्राऊंड म्युझिक ठीकठाक आहे। सीनला साजेसे म्युझिक दिले गेले, मात्र बॅकग्राऊंड म्युझिकमुळे एखाद्या सीनला एलिव्हेशन मिळाले आहे, सीन उठला आहे असे कुठेही होत नाही। सिनेमॅटोग्राफी आणि ॲक्शनबद्दल बोलायचे तर सिनेमॅटोग्राफी ओके आहे। ॲक्शन सीन फारसे काही जमले नाहीत। मराठी सिनेमात ॲक्शन आणि VFXसाठी वेगळे बजेट नसते, त्यामुळे या बाबतीत मराठी सिनेमे खूप मागे आहेत। सिनेमाचे एडिटिंग पण फसलेले आहे। ओव्हरऑल थ्रिलर सिनेमा म्हणून एक चांगला प्रयत्न टीमने केलाय, पण एक प्रेक्षक म्हणून थ्रिलर सिनेमाचा इम्पॅक्ट मनावर तेवढा राहत नाही। तगडी स्टारकास्ट आणि उत्तम कथा असूनही पटकथा, डायरेक्शन या महत्त्वाच्या गोष्टी जमून न आल्यामुळे अपेक्षाभंग होतो। ओव्हरऑल आम्ही देतो या सिनेमाला 3 स्टार। तर हा होता जिलबी या सिनेमाचा रिव्ह्यू। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा सिनेमा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। मराठी सिनेसृष्टीच्या निगडीत लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।